नमस्कार. दत्तकृपा राशीफल या आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत सिंह राशींच्या व्यक्तींसाठी येत्या आठवड्याचे सविस्तर राशी भविष्य. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात कोणते बदल घडू शकतात, कोणत्या गोष्टींमध्ये तुम्हाला यश मिळू शकते आणि आर्थिक, नोकरी, व्यवसाय, प्रेम, वैवाहिक जीवन आणि आरोग्याबाबत ग्रह नेमके कोणते संकेत देत आहेत. तसेच दत्तगुरूंचा एक विशेष उपायही आपण या व्हिडिओच्या शेवटी जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत मन लावून नक्की ऐका आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, कारण शेवटी सांगितलेला हा उपाय तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरू शकतो. तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया सिंह राशीच्या साप्ताहिक राशी भविष्याला. दत्तकृपा राशीफलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. सिंह राशींच्या जातकांसाठी येणारा हा आठवडा अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरणार आहे. काही लोकांच्या आयुष्यात अचानक बदल घडतील, तर काहींना दीर्घकाळापासून वाट पाहत असलेल्या कामामध्ये यश मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. ग्रहांची स्थिती सूचित करते की हा आठवडा तुमच्या धैर्याचा, आत्मविश्वासाचा आणि निर्णय क्षमतेचा कस पाहणार आहे. अनेक गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतील, पण काही ठिकाणी संयम राखणे अत्यंत आवश्यक राहील. आता आपण पाहूया आठवड्याची सुरुवात नेमकी कशी असेल. या आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या मनात अनेक योजना तयार होतील. काही महत्त्वाच्या व्यक्तींशी भेटीगाठी होऊ शकतात. ज्यांच्याशी संपर्क तुटला होता अशा व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात येऊ शकतात. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव हा लोकांवर पडेल आणि समाजात किंवा कामाच्या ठिकाणी तुमचा सन्मान वाढताना दिसेल. मात्र अहंकार वाढू देऊ नका. नम्रता राखल्यास आणखी मोठ्या संधी तुमच्याकडे आकर्षित होतील. आर्थिक बाबतीत मोठा संकेत. या आठवड्यात पैशाशी संबंधित काही चांगल्या बातम्या तुम्हाला मिळू शकतात. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे आणि काही लोकांना अतिरिक्त उत्पन्नाचे साधन देखील मिळू शकते. मात्र अचानक मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी पूर्ण विचार करा आणि आकर्षक ऑफर किंवा गोड बोलणाऱ्या व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका. बुधवारी आणि गुरुवारी आर्थिक बाबतीत विशेष सावधगिरी बाळगा. आता आपण पाहूया नोकरी आणि करिअरबद्दल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते. बढती, नवीन जबाबदारी किंवा कौतुक मिळण्याची शक्यता आहे. ज्यांना नवीन नोकरीची प्रतीक्षा आहे त्यांना चांगली बातमी मिळू शकते. मुलाखत देणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल दिसत आहे. व्यवसायात सुवर्ण संधी. व्यवसाय करणाऱ्या नवीन ग्राहक मिळण्याचे योग आहेत. काही जुने व्यवहार पूर्ण होतील. रखडलेली देणी मिळण्याची शक्यता वाढेल. विशेषतः ऑनलाईन व्यवसाय, मार्केटिंग, शिक्षण, कला किंवा सेवा क्षेत्राशी संबंधित लोकांना चांगला लाभ मिळू शकतो. आठवड्याच्या शेवटी अचानक एक मोठी संधी देखील तुम्हाला मिळू शकते. ती संधी नेमकी कोणती आहे ते आपण पुढे पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पहा. आपण पाहूया प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधामध्ये गोडवा वाढेल. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. ज्यांचे संबंध काही दिवसांपासून तणावपूर्ण होते त्यांच्यातील दुरावा कमी होऊ शकतो. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. छोट्या गोष्टीवरून वाद घालण्याऐवजी संवाद वाढवा. कुटुंबातील वातावरण. घरात आनंदाचे वातावरण राहील. एखादी शुभ वार्ता तुम्हाला मिळू शकते. घरात धार्मिक कार्यक्रम, पूजा किंवा मंगल कार्याची चर्चा होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन हे तुम्हाला या दिवशी लाभदायक ठरेल. तुमच्या आशीर्वादामुळे अनेक अडचणी सहज दूर होऊ शकतात. आता आपण पाहूया आरोग्याची काळजी. या आठवड्यात शरीरापेक्षा मन अधिक थकलेले तुम्हाला जाणवू शकते. कामाचा ताण वाढू शकतो. झोप पूर्ण घेणे या दिवसात खूप आवश्यक आहे. पचनसंस्थेशी संबंधित किरकोळ त्रास तुम्हाला होऊ शकतो. बाहेरील अन्न टाळा. नियमित चालणे, योग आणि प्राणायाम फायदेशीर ठरेल. नशीब बदलण्याचे 3 संकेत आपण पाहूया. पहिला संकेत आहे अचानक एखाद्या जुन्या मित्राचा किंवा नातेवाईकांचा संपर्क होणे. त्यानंतरचा पुढचा दुसरा संकेत म्हणजे हरवलेली वस्तू किंवा विसरलेली गोष्ट पुन्हा सापडणे. तिसरा संकेत आहे वारंवार एखादा शुभ अंक किंवा शुभ चिन्ह दिसणे. हे संकेत तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदलांची चाहूल देऊ शकतात. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका. आपण पाहूया सिंह राशींच्या लोकांनी या आठवड्यामध्ये काय सावधगिरी बाळगायला हवी. या आठवड्यात प्रत्येक गोष्ट सर्वांसमोर सांगू नका. काही लोक तुमच्या प्रगतीमुळे अस्वस्थ होऊ शकतात. तुमच्या योजना गुप्त ठेवा. आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासा. सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींवर अजिबात विश्वास ठेवू नका.
आता आपण पाहूया तुमच्यासाठी भाग्यवान दिवस नेमके कोणते आहेत. गुरुवार, शुक्रवार आणि रविवार हे दिवस विशेष शुभ राहू शकतात. या दिवशी नवीन काम सुरू करणे, महत्त्वाच्या व्यक्तींना भेटणे किंवा नवीन योजना आखणे फायदेशीर ठरू शकते. दत्तगुरूंचा विशेष उपाय. या आठवड्यात सलग 7 दिवस सकाळी स्नानानंतर एका तांब्यात स्वच्छ पाणी घ्या. त्यात थोडी हळद आणि एक फूल अर्पण करा. त्यानंतर पूर्व दिशेकडे तोंड करून 21 वेळा श्रद्धेने म्हणा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. यानंतर दत्तगुरूंना आपल्या मनातील इच्छा सांगा. गुरुवारी एखाद्या गरजू व्यक्तीला पिवळ्या रंगाची खाद्यवस्तू, केळी किंवा हरभरा डाळ दान केल्यास सकारात्मक ऊर्जा वाढू शकते. आठवड्याचा निष्कर्ष. सिंह राशींच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगती, सन्मान आणि नवीन संधी घेऊन येत आहे. काही आव्हाने असली तरी तुमचे धैर्य आणि आत्मविश्वास हा तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जाईल. मला मोठे यश मिळणार आहे असे नक्की टाईप करा. दत्तगुरूंच्या कृपेने रखडलेली कामे देखील तुमचे पूर्ण होऊ शकतात. तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊ शकते. आर्थिक स्थितीत या आठवड्यामध्ये सुधारणा होऊ शकते आणि तुमच्या मनातील चिंता देखील कमी होऊ शकतात. तर सिंह राशीच्या जातकांनो, हे होते सिंह राशीचे या आठवड्यातील सविस्तर साप्ताहिक राशी भविष्य. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमचे मत आणि तुमचे काही अनुभव हे मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. तसेच तुमच्या मित्रपरिवारामध्ये आणि सिंह राशींच्या व्यक्तींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्ही आपल्या दत्तगुरू कृपा राशीफल या परिवाराचा अजून भाग झाला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढील येणाऱ्या सर्व राशी भविष्य आणि दत्तगुरूंच्या कृपादायी उपायांचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील. दत्तगुरूंची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण परिवारावर सदैव राहो हीच प्रार्थना. तर पुन्हा भेटू एका नवीन साप्ताहिक राशी भविष्यामध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.